1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजांना वाटले होते की भारत आता पूर्णपणे शांत झाला आहे. स्वातंत्र्य म्हणजे फक्त एक भंगलेलं स्वप्न उरले आहे. पण याच काळात एक असा क्रांतिकारक उभा राहिला ज्यांनी इंग्रजांना तर धडा शिकवलाच, पण स्वराज्य स्थापन करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा निर्णय घेतला. त्यांचे नाव होते वासुदेव बळवंत फडके, जे पकडले गेल्यावरही इंग्रजांच्या अमानुष छळासमोर कधीही झुकले नाहीत. वासुदेव बळवंत फडके फक्त शस्त्र उचलणारे क्रांतिकारक नव्हते, ते हे सिद्ध करू इच्छित होते की भारतीय स्वतःचे राज्य स्वतः चालवू शकतात. त्यांचे बालपण अभाव, सामाजिक अन्याय आणि ब्रिटिश शोषणाच्या छायेत गेले. उपजीविकेसाठी त्यांनी संरक्षण विभागात नोकरी स्वीकारली. पण 1870च्या दशकात त्यांनी पाहिले की महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळत होता. लोक उपासमारीने मरत होते आणि तरीही इंग्रज मात्र कर वसुलीत गुंतलेले होते. तेव्हाच फडक्यांना उमगले की यामागची समस्या एखादा अधिकारी नाही, तर संपूर्ण ब्रिटिश राजवट आहे. त्यांनी स्वदेशी सरकार उभारण्याचा निर्धार केला. मोठ्या आणि प्रभावशाली लोकांकडे मदत मागितली तर उत्तर मिळालं, ज्या साम्राज्यात सूर्य मावळत नाही त्याला आव्हान देणे म्हणजे वेडेपणा ठरेल. पण फडके मागे हटले नाहीत. लहुजी वस्ताद साळवे यांच्या सल्ल्याने त्यांनी जनजातीय समाज एकत्र केला आणि सुमारे 300 जणांची सेना उभी केली. या सैन्याला बंदूक चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी आणि नेमबाजीचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले. पैशांची कमतरता होती, म्हणून फडक्यांनी जे केले ते इंग्रजांसाठी मोठा धक्का ठरले. भारतीयांकडून कराच्या नामाखाली लुटलेला इंग्रजांचा खजिना त्यांनी जप्त करायला सुरुवात केली. 1879 मध्ये धामरी गावातून 400 रुपये तर पळसपे, चिखली येथून सुमारे 1.5 लाख रुपये जप्त करण्यात आले. हा पैसा ना वैयक्तिक सुखासाठी वापरला गेला ना खासगी खजिन्यात गेला. तो दुष्काळग्रस्त जनतेत वाटला गेला आणि सेनेच्या विस्तारासाठी वापरला गेला. हळूहळू पुणे जिल्ह्यातून ब्रिटिश प्रशासन गायब होऊ लागलं. 1879 मध्ये फडक्यांनी धामरी आणि तोरणा किल्ले ताब्यात घेतले आणि इंग्रजांच्या समांतर तात्पुरते सरकार स्थापन केले. घाबरलेल्या इंग्रजांनी फडक्यांना पकडण्यासाठी 50,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून वासुदेव बळवंत फडक्यांनी घोषणा केली की जो कोणी इंग्रज अधिकारी रिचर्ड टेम्पल याचं शीर आणेल त्याला 75,000 रुपये दिले जातील. ही होती इंग्रजांना उघड आव्हान देणारी सिंहगर्जना. 20 जुलै 1879 ला अखेर आजारी अवस्थेत फडके पकडले गेले. देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना काळा पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. अंदमानला नेताना जनतेच्या रोषाला घाबरून इंग्रज सरकारने त्यांना एडनच्या तुरुंगात हलवले. तेथे त्यांना उलटे टांगण्यात आले, गरम सळ्यांनी चटके देण्यात आले. पण वासुदेव फडके अढळ राहिले. अशात त्यांनी तुरुंगातून सुटायचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत तब्बल 16 मैल धावले, परंतु पुन्हा पकडले गेले. अनन्वित क्षणानंतर 17 फेब्रुवारी 1883 रोजी एडनच्या तुरुंगात वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 1857 नंतर जर कोणी इंग्रजांना दाखवून दिले की भारत अजूनही जिवंत आहे, तर ते होते वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्याच्या ज्वालेला चेतना देणारे आद्य क्रांतिकारक.